हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपण दररोज देवपूजा करतो, पण ती शास्त्रानुसार आणि भावपूर्वक कशी करावी हे अनेकांना माहीत नसते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवपूजेचे 10 महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत। या नियमांचे पालन केल्यास पूजा अधिक एकाग्रतेने आणि श्रद्धेने करता येते। पहिला नियम, सकाळी लवकर उठून स्नान करावे। देवपूजेपूर्वी शक्य असल्यास स्नान करावे। स्वच्छ शरीर, स्वच्छ मन आणि प्रसन्न भावना घेऊन पूजा करावी। दुसरा नियम, पूजेचे स्थान स्वच्छ ठेवावे। देवघर रोज स्वच्छ करावे। देवतांच्या मूर्ती आणि फोटो स्वच्छ ठेवाव्यात। स्वच्छ वातावरण मनालाही प्रसन्न करते। तिसरा नियम, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत। पूजा करताना शक्यतो स्वच्छ आणि साधी वस्त्रे परिधान करावीत। चौथा नियम, दिवा लावावा। तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते। दिवा म्हणजे ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे, त्यामुळे दिवा लावावा। पाचवा नियम, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा। ताजी फुले अर्पण करावीत। आपल्या क्षमतेनुसार फळे, साखर, दूध किंवा घरचे सात्विक अन्न नैवेद्य म्हणून अर्पण करावा। सहावा नियम, मंत्र जप आणि प्रार्थना करावी। मंत्र जप आपल्याला आराध्य देवतेचा मंत्र, स्तोत्र किंवा नामस्मरण श्रद्धेने करावे। मंत्राचा उच्चार शक्य तितका स्पष्ट करावा। सातवा नियम, आरती करावी। पूजेच्या शेवटी आरती करून कुटुंबातील सर्वांनी देवाचे दर्शन घ्यावे। आठवा नियम, कृतज्ञता व्यक्त करावी, म्हणजेच देवाकडे केवळ मागणेच नाही तर मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनापासून धन्यवाद द्यावेत। नववा नियम, सात्विक आचरण ठेवावे। पूजा ही केवळ काही मिनिटाची कृती नसून दिवसभर चांगले विचार, चांगले बोलणे आणि चांगले वर्तन ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे। 10वा नियम, नियमित पूजा करावी। रोज काही मिनिटे का होईना, पण नियमित पूजा करावी, नामस्मरण करावे। सातत्य हेच भक्तीचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे हे नियम विविध परंपरा, कुटुंबातील रूढी आणि श्रद्धेनुसार बदलू शकतात। त्यामुळे आपल्या घरातील परंपरेचा, गुरूंच्या मार्गदर्शनाचा आदर ठेवून पूजा करावी। मित्रांनो, देवपूजेचा खरा अर्थ म्हणजे श्रद्धा, नम्रता आणि सात्विकता आणि त्यासोबतच ईश्वरावरील विश्वास। या 10 नियमांचे पालन केल्यास मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मकता वाढण्यास मदत होते। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, देवपूजेचं महत्त्व समजून घेताना एक अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे। एका गावात एक साधा भक्त राहत होता। त्याची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती, मोठे देवघर पण नव्हते, महागडी पूजा सामग्री पण नव्हती, पण त्याच्या मनात देवाबद्दल अपार श्रद्धा होती। तो रोज सकाळी लवकर उठायचा, घरातली देवघर स्वच्छ करायचा, एक छोटासा दिवा लावायचा आणि मनापासून देवाचे नामस्मरण करायचा। एक दिवस त्याने देवाला प्रार्थना केली, देवा, माझ्याकडे तुला अर्पण करण्यासाठी मोठं काहीच नाही, पण माझी श्रद्धा आणि प्रेम स्वीकार करा। काही दिवसांनी त्यांच्या जीवनातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागल्या। त्याला योग्य दिशा दिसू लागली। घरातील वातावरण शांत झाले, योग्य मार्ग भेटले आणि त्याच्या मनात सकारात्मक विचार वाढू लागले। तेव्हा त्याला जाणवले की देवाने फक्त बाहेरची परिस्थिती बदलली नाही, तर त्याचे मन पण बदलले आहे। मित्रांनो, याचाच अर्थ असा होतो की देवपूजेची खरी शक्ती वस्तूमध्ये नसते, ती आपल्या भावनेत आणि श्रद्धेत असते। आपण देवाला किती मोठा नैवेद्य दाखवला यापेक्षा आपण किती प्रेमाने आणि विश्वासाने देवाचे नामस्मरण केले हे महत्त्वाचे आहे। संतांनीही सांगितले आहे, भाव तेथे देव। जिथे निर्मळ भावना असते, जिथे नम्रता, जिथे भक्ती असते, तिथे ईश्वराची कृपा अनुभवायला मिळते। म्हणूनच रोजची पूजा ही केवळ एक परंपरा न ठेवता देवाशी संवाद साधण्याचा सुंदर क्षण बनवा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।
आपला अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.